तर नमस्कार मित्रांनो, आता आपण बघूया रेकॉर्डबॉक्स सॉफ्टवेअर कसं डाउनलोड करायचं. त्यासाठी सर्वप्रथम गुगलला जाणे, गुगलला टाईप करणे रेकॉर्डबॉक्स सॉफ्टवेअर फॉर पायनियर XDचे प्लेअर डाउनलोड. एक रेकॉर्डबॉक्स सॉफ्टवेअरची ऑफिशियल वेबसाईट येईल. हे बघा, या वेबसाईटला जाणे. इथे बघा रेकॉर्डबॉक्स सॉफ्टवेअरचं एक ऑफिशियल पेज ओपन झालेलं आहे. इथे गेल्यानंतर कॉर्नरला बघा एक लॉगिनचं ऑप्शन आहे. इथे सर्वप्रथम जाऊन तुम्ही स्वतःचं अकाउंट तयार करणे रेकॉर्डबॉक्स सॉफ्टवेअरचं. जसं उदाहरणार्थ बघा इथे ऑलरेडी माझं अकाउंट होतं, त्यामुळे मला अकाउंट तयार करायची गरज नाही. पण ज्यांचं कोणाचं अकाउंट नसेल त्यांनी सर्वप्रथम इथे जाऊन या रजिस्टर नावावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर इथे एक पेज ओपन होईल. इथे तुमचं फर्स्ट नेम, लास्ट नेम, ईमेल ॲड्रेस, पासवर्ड वगैरे सेट करणे, या सगळ्या डिटेल्स वगैरे फिलअप करून टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायच्या आणि रजिस्टर करायचं. अकाउंट क्रिएट केल्यानंतर या लॉगिनवर क्लिक करायचं. आता जसं बघा इथे ऑलरेडी माझं अकाउंट क्रिएट आहे, त्यामुळे मी माझ्या डिटेल्स वगैरे टाकलेल्या आहे, ऑलरेडी फिलअप केलेल्या आहे. मी सरळ जाऊन लॉग इन करून द्यायचं. इथे बघा, इथे माझं अकाउंट जे आहे आता लॉग इन झालेलं आहे. अकाउंट लॉग इन केल्यानंतर इथे बघा गेट स्टार्टेड फॉर फ्री हे एक ऑप्शन आलेलं आहे. या ऑप्शनवर क्लिक करायचं. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रेकॉर्डबॉक्स सॉफ्टवेअरचं एक झिप फाईल डाउनलोड करण्याची इथे लिंक तुम्हाला भेटून जाईल. जसं बघा इथे ॲग्रीवर क्लिक करायचं, इथे डाउनलोडवर क्लिक करायचं. इथे बघा रेकॉर्डबॉक्स सॉफ्टवेअरची एक झिप इथे डाउनलोड होत आहे. हे झिप पूर्णपणे डाउनलोड होऊ द्यायची. तर आता तुम्ही बघू शकता ही झिप जी आहे आपली ही पूर्णपणे डाउनलोड झालेली आहे. त्यानंतर या झिप फाईलच्या लोकेशनला तुम्हाला जायचं आहे. बघा इथे आपली झिप फाईल जी आहे ती पूर्णपणे डाउनलोड झालेली आहे. आता या झिप फाईलला तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. या झिप फाईलला इथे एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं. झिप फाईल आपली एक्स्ट्रॅक्ट झालेली आहे. बघा इथे रेकॉर्डबॉक्स सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी एक सॉफ्टवेअर आलेला आहे. या सॉफ्टवेअरला तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. हे बघा आपलं इथे ॲग्रीवर क्लिक करायचं, नेक्स्ट करायचं, ओके करायचं. हे बघा इथे आपलं रेकॉर्डबॉक्स सॉफ्टवेअर जे आहे ते इन्स्टॉल होत आहे. थोडं वेट करायचं. आपलं रेकॉर्डबॉक्स सॉफ्टवेअर जे आहे ते सक्सेसफुली इथे इन्स्टॉल झालेलं आहे. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर तुम्हाला रेकॉर्डबॉक्स सॉफ्टवेअर जे आहे ते इन्स्टॉल झालेलं दिसत आहे सक्सेसफुली. रेकॉर्डबॉक्स सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर एक विंडो येईल ईमेल आणि पासवर्डचा. तिथे तुम्हाला ईमेल आणि पासवर्ड टाकायचा आहे, जो तुम्ही रेकॉर्डबॉक्स सॉफ्टवेअरला अकाउंट क्रिएट करताना टाकलेला आहे. तर बघा मित्रांनो, अशा या पद्धतीचा आपला पायनियर XDचे रेकॉर्डबॉक्स सॉफ्टवेअर जो असतो तो राहतो.